दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. भीमा-निरा खोऱ्यातील पाऊस, वरील धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आणि तिथला जलसाठा याची आपण माहिती घेतो आहोत. 6 ऑगस्ट 2024 सकाळी 9:30 वाजताची स्थिती आहे. धरण 108% उपयुक्त पाणी पातळीत भरले. धरणामध्ये 121.50 टीएमसीचा पाणीसाठा, एकूण पाणीसाठा आहे आणि उपयुक्त पाणीसाठा 57.84 टीएमसीचा आहे. धरणामध्ये येणारी आवक कमी होऊन 95,000 क्युसेक इतकी दौंडची आवक नोंदली गेलेली आहे. तर उजनीमधनं 1,26,600 क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये पाऊस मंदावल्यामुळे आता धरणांमधून सोडण्यात येणारे विसर्ग हे कमी करण्यात आले आहेत किंवा बंद करण्यात आले आहेत. खडकवासला प्रकल्पातून शून्य म्हणजे काहीच पाणी सोडलं जात नाहीये. दरम्यान भीमा खोऱ्यातील मुळशी धरणातून 4,478 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. आंध्रामधून 997, भामासखेडमधनं 2147, तर घोड धरणातून 8,350 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. घोड उपखोऱ्यातील डिंबे धरण आहे, त्यातून 8,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, तो घोडमध्ये येतोय, त्यामुळे घोडचा विसर्ग हा 8,350 क्युसेक आहे. घोड, भामासखेड, मुळशी या धरणाचं पाणी जे आहे ते उजनीला मिळतं. दरम्यान निरा खोऱ्यातल्या धरणांमधून सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया आता कमी करण्यात आलेली आहे. वीरमधनं 15,261 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पाऊस मंदावलेला आहे. मागील 24 तासामध्ये भीमा खोऱ्यातल्या धरणांवर किरकोळ स्वरूपाचा पाऊस नोंदला गेलाय. वडिवळेवर 38 मिलीमीटर पाऊस झालाय. मुळशीवर 33 मिलीमीटर, टेमघरवर 38 मिलीमीटर, वरसगाववर 14, पानशेतवर 15 मिलीमीटर, तर पावनावर 12, कासरसाईवर 10 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. घोड उपखोऱ्यात किरकोळ पाऊस झालेला आहे. निरा उपखोऱ्यातील गुंजवणीवर 4, देवघरवर 26, भाटघरवर 6, तर नाझरे धरणावर 5 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. उजनीवर 1 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. वरील धरणं जी आहेत ती आता जी भरलेली आहेत त्यांची स्थिती आपण पाहूया. पिंपळगाव जोगे धरण आहे 17.33% भरले. माणिकडोह 45.86%, येडगाव 85.28, वडद 56.48, डिंबे 91.97, घोड 75.85, विसापूर 57.88, चिलेवाडी 78.48, कळमोडी 100%, चासकमान 96.31, भामासखेड 93.54, वडिवळे 95.52, आंध्रा 100%, पावना 92.82, कासारसाई 89.60, मुळशी 87.55, टेमघर 100%, वरसगाव 91%, पानशेत 91%, खडकवासला 60%, निरा खोऱ्यातील गुंजवणी धरण 90%, निरा देवघर 90.27, भाटघर 100%, वीर 92.86, नाझरे 74.10, तर उजनी 108% भरले. पुणे बंड गार्डनची आवक ही आता कमी झालेली आहे, कारण खडकवासला धरणातनं पाणी सोडणं बंद करण्यात आले. तसंच मुळशी पावना येतनंही पाणी कमी करण्यात आलेलं आहे. पावनाचा विसर्ग बंद आहे, त्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्ग 17,000 क्युसेकचा आहे. तर दौंडची आवक ही 95,000 क्युसेकची आहे. आता दौंडची आवकही हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.